या सगळ्या प्रतिक्रिया आतापर्यंत आपण ज्या पाहिल्या त्या राजकारण्यांच्या आहेत। संजय दीना पाटील यांनी मुळात पत्रकारांना शिवीगाळ केली आहे, त्यामुळे पत्रकारांच्या कडून व्यक्त होणारा संतापही आपल्याला नोंदवायला हवा। पाटील यांची एकूण मुजोरी पाहिली तर लक्षात असं येते की हा प्रचंड माज आहे, हा सत्तेचा माज आहे, पैशाचा माज आहे। किती खून केले, कोणावर खून केले, काय अत्याचार केले, या स्वरूपाच्या धमक्या पत्रकारांना देण्याची काही गरज नाही। पत्रकार आपल्या पद्धतीनं काम करतायत आणि पत्रकार आपल्या पद्धतीनं काम करत राहतील। लोकशाही वाचवण्याचं काम हे सगळे पत्रकार करतायत आणि पाटील ज्या पद्धतीनं ज्या मुजोरीतून बोलतायत त्या पाटलाचा निषेध करावा तेवढा कमी आहे। आम्ही आज मुख्यमंत्र्याला भेटलो, त्यांना विनंती करून निवेदन दिलेलं आहे। या पलीकडे जाऊन जर पाटील यांच्यावर कारवाई नाही झाली तर व्हॉइस ऑफ मीडिया राज्यभर रस्त्यावर उतरेल आणि पत्रकार अहिंसक मार्गाने आपला निषेध व्यक्त करतील। त्यांना प्रश्न विचारलेला आवडत नाही, त्यांना कुठल्या तरी पद्धतीचं फ्रस्ट्रेशन आलेलं आहे आणि ते सगळं फ्रस्ट्रेशन ते पत्रकारांवर काढत असतील तर ते संतापजनक आहे, निषेधार्थ आहे आणि महाराष्ट्रातले पत्रकार त्यांची ही अरेरावी, त्यांची ही दादागिरी कुठल्याही परिस्थितीमध्ये खपून घेणार नाहीत असा मी इशारा त्यांना या निमित्तानं देऊ इच्छितो। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे। त्याचबरोबर पोलीस संरक्षणामध्ये ते पत्रकारांना अशा पद्धतीची धमकी देणार असतील तर मला असं वाटतं की त्यांना जे वाय सिक्युरिटी दिलेली आहे ती मुख्यमंत्र्यांनी काढून घ्यावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी।